नमस्कार. घरोघरी मातीच्या चुलीमध्ये आज आपण पाहणार आहोत. सुमित्राला सारंगची काळजी वाटत असते. ती हट्ट करत असते डॉक्टरकडे दवाखान्यात जायची, पण त्यावेळेला अवंतिका तिला समजावून सांगते, नाही आई तुमची तब्येत बरी नाही, नका जाऊ. पण तिला तिची आई येते आणि सांगते, तू जायला हवं, तुझा मुलगा आहे, पोटचं गोळा आहे, त्याला भेटायला हवं. आणि अवंतिका म्हणत असते, नाही त्यांची तब्येत बरी नसते, त्या एकट्या नाही जाऊ शकणार. लगेचच आजी म्हणते, त्याच जागी ऋषिकेश असता आणि तू त्याला भेटायला डॉक्टरकडे गेली नसती तर हे सगळे लोक काय बोलले असते, तू सावत्र आहे म्हणून तू गेली नाही, आणि तू तर हा सक्का मुलगा आहे तरी त्याला भेटायला जात नाही का. त्या जानकीच्या सांगण्यावरनं ती जानकी जसं जसं सांगाल तसंच वागणार आहेस का. तुला तुझी बुद्धी नाही, तुला तुझी माया नाही, तुझ्या मुलाबद्दल तुला काही वाटत नाही का. त्यावेळेला अवंतिका आजीला चोख उत्तर देत असते की तुम्ही काहीही आईंच्या डोक्यात भरू नका, त्यांची तब्येत बरी नसते, बीपीचा प्रॉब्लेम आहे, त्यांना अजिबात कुठे एकटं जाऊ देऊ नका. पण आई आता हट्टाला पेटते, नाही मला माझ्या सारंगला भेटायचं आहे, माझा जीव कासावीस होतोय. तेव्हा अवंतिका म्हणते, मीही तुमच्यासोबत येते. पण आजी लगेच छातीत दिमाग ती लगेच वापरते आणि म्हणते, नाही मी एकटी घरात राहणार नाही, मी म्हातारी आहे, मला काही झालं तर माझ्यासोबत अवंतिकाला राहू दे. आणि ऐश्वर्याने जसं सांगितलं तसं आजीने इथे बरोबर सुमित्राला पाठवलेलं असतं. इकडे एका बाईला शोधायला जानकी गेलेली असते. ऋषिकेश तिला विचारतो, काय झालं, तर ती सांगते, मला ती बाई ऐश्वर्यासारखी वाटली. मग तिला कोणी कोणी पाहिलं, मग त्या नर्सलाही पाहिलं होतं. नर्सला विचारायला जाते, ती घुंगटवाली बाई ती कुठे गेली, ती इथे पाहिजे नाही, इतक्यात कशी गायब झाली. मग ती सांगते, तिचा नवरा इथे नाही, मग ती निघून गेली. इकडे मात्र ऐश्वर्या फार खुश असते. तिच्या वडिलांना ती सांगत असते तिने केलेले पराक्रम, तिने काय काय केले, ज्यामुळे मला इथे घ्यायला आता सारंगची आई नाक रगडत येणार. हे ऐकून मात्र सयाजीला फार आनंद होतो. खरंच बेटा, तू माझी मुलगी शोभते. इकडे सुमित्रा डॉक्टरकडे पोचते. दवाखान्यात आल्यानंतर ती सारंगला भेटण्याचा हट्ट करते. आणि तुम्ही का आलात, तुम्हाला बरं वाटत नाही आई, तुम्ही आराम करायला हवा, आम्ही आहोत नाही इथे, का काळजी करताय असं म्हणते. पण सुमित्रा म्हणते, नाही माझा जीव कासावीस होतो, अस्वस्थ वाटत होतं मला, माझ्या मुलाची सारखी माझी डोळ्यासमोर चित्र दिसत होतं. तितक्यात डॉक्टर आले. डॉक्टरांना ती विचारते कसा आहे, तेव्हा डॉक्टर सांगतात त्याची परिस्थिती फार नाजूक आहे. मग ती घाईघाईने आतमध्ये भेटायला जाते सारंगला. सारंग हाक मारते, सारंग उठ ना बाळा, काय झालं, लहान होतंस तेव्हा तू असा ताप आला की डोळे बंद करून माझ्या जवळच बसून राहायचा, मग मी तुला तुझ्या आवडीची गोष्ट द्यायची, तू लगेच डोळे उघडायचा, सांग ना आज मी तुला काय देऊ, तुझा हट्ट सांग. त्यावेळेला तो लगेचच ऐश्वर्या असा विवळत पडतो. त्याची आई म्हणते, नको त्या मुलीचं नाव घेऊ, अवदसा आहे ती, तिचं नाव घेऊ नको, आपल्या घरी ती परत कधीही येणार नाही. पण आईला तो म्हणतो, ती माझा जीव की प्राण आहे, ती नसली तर मी माझा जीव सोडेल. आणि लगेचच नाटकं करायला सुरुवात करतो. डॉक्टरांना बोलवलं जातं. डॉक्टर म्हणतात त्यांची बीपी वाढली, त्यांची तब्येत खराब होत आहे, ते कोणाला बोलवायला सांगताय, बोलवा ना पटकन, त्यांना जर काही झालं तर. असं सुमित्राला सगळेजण घाबरवतात. जानकी तिथे येते, काय झालं, काय म्हणाले सारंग भाऊजी, सांगा ना. पण त्यांनी सांगितलं आहे की वहिनीला सांगू नको, वहिनींना माझी इच्छा पूर्ण होऊ देणार नाही. त्यामुळे सुमित्रा हे सगळं तिच्यापासून लपवते. मग जानकी औषध आणण्यासाठी मेडिकलला जाते. तितक्यात नर्स येते. नर्स म्हणते, एक पेशंट असंच होतं आमच्याकडे, औषध पिऊन आलेलं, त्याच्या बायकोला त्या घरच्यांनी भेटू दिलं नाही, बिचारा बायकोचं नाव घेत मरून गेला. नाव ऐकल्या सुमित्रा चटकन उठते आणि जाते ती ऐश्वर्याच्या घराच्या दिशेने. आणि नर्स लगेच फोन करून सांगते की तुमची सासू आली होती, तिला मी बरोबर पटवून सांगितलं, आता त्या इथून गेलाय, बहुतेक तुमच्याकडेच येत असेल, मी तुमचं काम केलं पण तुम्ही मला विसरू नका. मग ऐश्वर्या म्हणते, हो तुझे पैसे तुला मिळून जाते. त्या नर्सलाही, बेटा तू खरेदी करून टाकलंस का, सयाजी विचारतो. आणि ती हो म्हणते. इकडे जानकी परत येते, औषधं घेऊन सगळ्यांना विचारते, माझ्या सासूबाईंना पाहिलं का, पण कोणीही तिला पाहिलेलं नाही, सयाजीला. आणि इकडे ऐश्वर्याला फार आनंद होत आहे. तितक्यात दाराची बेल वाजते. पोहोचल्या माझ्या सासूबाई आल्या मला घ्यायला. मी पटकन कपडे बदलून येते, बाबा तुम्ही त्यांच्याकडे बघा. मग तो दार उघडतो. समोरून सुमित्रा त्यांना हाक मारते, भाऊजी ऐका ना. पण तो म्हणतो, तुमच्या घरातली घाण आम्ही आमच्या घरी ठेवून घेतली ना, आता परत कशाला तुम्ही इथे तिला भेटायला आलात. तेव्हा ती म्हणते, मला समजून घ्या, माझी काय परिस्थिती आहे, मी काय सांगते ते तरी ऐकून घ्या. पण सयाजीराव काही ऐकायला तयार नसत. तुम्ही इथून निघून जा, माझ्या मुलीला तुम्हाला भेटू देणार नाही मी. तितक्यात ना ऐश्वर्या नाटकं करत बाहेर येते. काय झालं बाबा, कोण आलं आहे. आणि मग सुमित्रा तिला म्हणते, अगं मी आले आहे, मला ना तुझ्याशी बोलायचं आहे, सारंगने तुझ्यासाठी विष पिलं, बिचारा मरणाच्या दारात बसला आहे, तो तुझंच नाव घेतोय. हे ऐकल्यावर तिला माहितीच नाही जणू, असं तोंड करते. आणि मी काहीच केलेलं नाही, माझ्यावर विश्वास ठेवा, मी घराच्या बाहेर पण गेले, तुमच्या मुलाला मी नाही मारलं, नानांना पण मी नाही ढकललं, पण तुम्ही सगळ्यांनी माझ्यावर आरोप लावला की नानांना पायऱ्यांवरनं मीच ढकललं. खरं सांगते मी नाही ढकललं. नाना का खोटं बोलतील, सुमित्रा तिला म्हणते.
ते मला माहीत नाही, पण मी नाही केलेलं आणि मी तुमच्या घरी परत कधीच येणार नाही. सुमित्रा लगेच तिच्यासमोर हात जोडते. प्लीज माझ्या मुलासाठी माझा जीव वाचव, माझ्या मुलाचा जीव वाचव असं म्हणत तिला माझ्यासोबत चल म्हणू लागते. इकडे आई सापडत नाही. मग जानकी घरी फोन करून विचारते, तिकडे आल्या आहे का घरी? अवंतिका म्हणते, नाही बुवा, अजून तरी नाही आलेल्या. काय झालं आहे? तेव्हा ती म्हणते, मी तुला नंतर सगळं सांगते. आई घरीही गेलेल्या नाही. म्हणा गेल्या तर गेल्या कुठे? सुमित्रा पोचली. ती हातपाय जोडून सयाजीच्या घरी आणि ऐश्वर्याला घ्यायला. पण ऐश्वर्याने आता तिची अट सांगितली आहे. त्या अटीवरच ती घरी येणार. इकडे सगळेजण काळजीत असतात. रात्र झाली, अजूनही ती आली नाही. मग फोन कर सुमित्राला नाना सांगतात. तर तितक्यात सुमित्रा येते आणि म्हणते, मी आले घरी आणि येताना मी सारंगलाही घेऊन आले. त्याला डिस्चार्ज मिळाला. असं कसं शक्य होईल? म्हणून सगळ्यांना धक्का बसतो. आणि कुठे सारंग भाऊजी असं जानकी विचारू लागते. त्यावेळेला सुमित्रा म्हणते की आहे ना, माझ्यासोबतच आहे. मग दाराकडे बोट करते. दारात सगळेजण पाहतात तर काय, सारंगसोबत ऐश्वर्या गृहप्रवेश करण्यासाठी ठाव असं उभी असते. मग सुमित्रा तिला हाक मारते आतमध्ये. पण नानासाहेबांचा आता त्याच्यावर पारा चढतो. सुमित्राला म्हणतात ते, तू त्यांच्यासोबत जाऊ शकतेस, त्यांना आत नाही घेऊ शकणार. सुमित्राला आता कसं यश मिळणार त्यांना घरात घेण्यात ते पाहायला आपल्याला सगळ्यांनाच आवडेल. चला तर मग पुन्हा भेटू. धन्यवाद.